हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि मित्रांनो खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, SSCGD 2024 आपल्याला चर्चा करायची आहे. तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, SSCGDची जी भरती परीक्षा आहे, म्हणजे आता जी भरती चालू आहे बघा, ते मित्रांनो थोडीशी लेट झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातले जे आपले विद्यार्थी मित्र आहेत, म्हणजे ज्यांनी SSCGDचा पेपर दिलेला आहे आणि जे वेट करत आहेत रिझल्टचा, त्यांना मित्रांनो खूप डोक्याला ताप झालेला आहे बघा. तर मित्रांनो खूप व्हायरल मेसेज होत आहे, म्हणून मी मित्रांनो व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आणि मित्रांनो जर तुम्ही आता व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल किंवा यूट्यूब चॅनल जॉईन केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण मित्रांनो नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहतील. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बघा, महाराष्ट्रामध्ये आता पोलीस भरती जी होणार होती ती पण थोडीशी लांबलेली आहे. तर तुम्ही आज सकाळची जर बातमी पाहिली असेल किंवा कालची जर आता कालचीमध्ये मुंबईमध्ये जर बैठक झालेली तुम्ही जर पाहिली असेल टी व्हीवरती, तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की पोलीस भरती पण थोडीशी लांब गेलेली आहे. तर मित्रांनो पोलीस भरती हा आपला विषय नाही आहे, पण मित्रांनो SSCGDबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर SSCGD बघा, आता उत्तर प्रदेशमध्ये जे लोक चॅनल चालवत आहेत, यूट्यूब चॅनल चालवत आहेत, दिल्लीमध्ये चालवत आहेत, त्यानंतर आपल्या पूर्ण भारतभर जेवढे यूट्यूबर आहेत त्यांच्या चॅनलवरती एकच मेसेज फिरत आहे की 28 जुलैला फिजिकल चालू होणार आहे, म्हणजे SSCGDचं. तर मित्रांनो जसं काय ते SSCGDचं हेडच आहेत असं ते सांगत आहेत आणि ते स्वतःला तसं दाखवत आहेत. तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, ही जी तुम्हाला SSCGDची वेबसाईट दिसते, म्हणजे बघा स्टाफ सिलेक्शन कम्युनिकेशन, इथं तुम्हाला यायचं आहे, रिझल्टवरती क्लिक करायचं आहे, इथं तुम्हाला चेक करायचं आहे की बाबा इथं काय अपडेट आलेली आहे का, किंवा काही गोष्टी त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत का, हे तुम्हाला बघायचं आहे. तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे बघा, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप का झालेला आहे, कारण 7 मार्चला तुमची आन्सर की आली, त्यानंतर मित्रांनो जवळजवळ 2 ते 2.5 महिने ओलडून गेलेले आहेत आणि मित्रांनो अद्यापही तुमच्या रिझल्टचा पत्ता लागलेला नाही. तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा बघा, मी तुम्हाला सांगतो, 7 मार्चला बघा, 7 मार्चला तुमची जी आन्सर की आली ती मित्रांनो आता बघा आजपर्यंतचा इतिहास आहे की ज्या वेळेला तुमची आन्सर की येते त्यापासून मित्रांनो जवळजवळ तुम्हाला 40 दिवस SSCGD काय करते, त्यानंतर तुमचा रिझल्ट जाहीर करत असते. पण मित्रांनो 40 दिवस न ओलांडता 2 ते 2.5 महिने ओलांडून गेलेले आहेत, तरीही तुमच्या रिझल्टचा पत्ता नाही. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी मुलं 90+ आहेत किंवा 110+ आहेत किंवा 100+ आहेत, त्या तर विद्यार्थ्यांचं काम होणारच आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बघा, तुमचं जे फिजिकल आहे ते मित्रांनो जून किंवा जुलै महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. तर आता 28 जुलै अशी बातमी फिरत आहे, पण मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो, 4 जूनला तुमचं म्हणजे जे तुमची निवडणुकीची प्रोसेस आहे ती सगळी होणार आहे. अत्यंत इम्पॉर्टंट असे निर्णय घेतले जातील. आता मित्रांनो आपल्याला जर चर्चा जर करायची झाली तर मित्रांनो एक लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा, तुमची जी ITBP आहे, म्हणजे मित्रांनो इंडो तिबेट बॉर्डर पोलीस, ही तुमची तर मित्रांनो बघा ITBP जी आहे ती तुमची मैदानी चाचणी घेणार होती. आता मित्रांनो त्यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते मित्रांनो आधी CRPF वाल्यांच्याकडे होते, पण आता CRPF वाल्यांच्याकडून ते ITBP वाल्यांच्याकडे गेले. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं बघा, 13 तारीख दिली, एकदा 20 तारीख दिली, आता म्हणत आहेत 28 जुलैला जाणार आहे. असं काय त्यांनी सांगितलेलं नाही, त्यांनी सांगितलं नाही 28 जुलै, पण हे यूट्यूबर आहेत ते सगळे अंदाज फक्त लावत आहेत. तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, पोलीस भरती लांब गेलेले आहे, आधीच तुम्ही खचलेले आहात. आता आणि परत आणि मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दुखवायचं काम करत नाही, पण तुम्हाला रिॲलिटी सांगतो बघा, 4 जून नंतर तुमची प्रोसेस चालू होईल, कारण तुमची जी केंद्रामध्ये जे आता तुमचं मंत्रिमंडळ हे सगळ्या गोष्टी येणारच आहेत. आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे बघा, तुमचा जो SSCGDचा जो स्टाफ आहे बघा, तो तुमचा 4 जून नंतरच रिकामा होईल, म्हणजे 10 जून नंतरच तुम्ही अपेक्षा धरा की रिझल्ट आपला येईल. आणि जे 10 जून नंतर रिझल्ट आल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे बघा, ते तुमच्या फिजिकलच्या अगोदर 10 ते 15 दिवस येऊन जाईल. म्हणजे मित्रांनो तुमचा पूर्ण जूनच गेला. तर मित्रांनो तुमचं जे फिजिकल आहे ते बघा जुलैमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, ज्यांनी 5 किलोमीटरची तयारी अजूनही केलेली नाही, रिझल्ट लागल्यानंतरच मी फिजिकल चालू करणार आहे. तर मित्रांनो त्या मुलांना माझं सांगणं आहे बघा, त्यांच्यासाठी अत्यंत म्हणजे खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. काय असतं की 5 किलोमीटर मारण्यासाठी मित्रांनो स्टॅमिना चांगला लागतो, आणि तो स्टॅमिना तुम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 महिना प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचा हळूहळू डेव्हलप होत जातो. तर मित्रांनो SSCGDला असं नाही आहे की पाऊस पडला आपण फिजिकल घेऊ शकत नाही. तर मित्रांनो ते रस्त्यावरती असतं त्यांचं 5 किलोमीटर. त्यामुळे मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे, अजूनही क्लिअर नाही आहे की रस्त्यावरती होणार आहे, पण चिप होणार आहे, म्हणजे तुमच्या पायामध्ये चिप घालून तुम्हाला टायमिंगमध्ये ॲक्युरेट आणायचं काम ते तुमचं आहे. पण मित्रांनो त्यांचं टायमिंग मोजायचं काम ते काय करणार आहेत बघा, RFID. मी तुम्हाला सांगितले बघा, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, RFID
हे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे नवीन तंत्रज्ञान आहे. तुमच्या पायामध्ये चिप घालून तुमचं 5 किलोमीटर घेणार आहेत. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो बघा, व्हिडिओचा आपण शेवटच करू. तर बघा जून नंतर तुमची प्रोसेस होईल चालू. आणि मित्रांनो तुमचं जे फिजिकल आहे बघा, ते 1 ते 15 जुलैपर्यंत तुमचं फिजिकल कंप्लीट होऊन जाईल, कारण त्यांना फक्त 8च दिवस लागतात. 26,000 पैकी तुम्हाला 26,000 गुणिले 8 करा, 2 लाखाच्या आसपास तुम्हाला फिजिकल म्हणजे फिजिकलसाठी मुलं बोलवली जातील आणि त्यांचं ते सिलेक्शन त्यामध्ये करून घेतलं जाईल. तर मित्रांनो आता मुद्दा आहे बघा, 2025 जी भरती आहे त्यामध्ये जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल जॉईन करावं लागेल. कारण मित्रांनो आपण महत्त्वाच्या अपडेट्स आणि मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती म्हणजे टेलिग्राम चॅनलवरती तब्बल 4,500 प्रश्न आपण चालू घडामोडीचे अपलोड केलेले आहेत. तर तुम्हाला 2025साठी ते उपयोगात असतील. आणि मित्रांनो रिव्हिजन म्हणून मी पाठीमागचे प्रश्न परत उचलून टाकत असतो, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि महत्त्वाचे SSCGDला आलेले गणितं आहेत ते मी स्वतः एक्सप्लेनेशन करत असतो. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. आणि ज्यांचं मत असं आहे की मला 90 मार्क आहेत, माझं काम होणार नाही, त्याने डोक्यातून काढून टाका. 90 मार्कवाले सुद्धा सिलेक्शन घेणार आहेत यावेळेला, कारण त्याचं फिजिकलमध्ये बदल असेल किंवा ह्या निवडणुका असतील. आणि मित्रांनो प्रत्येक राज्यामध्ये जरी तुम्ही गेलात तरी तिथं भरती लागलेली आहे, त्यामुळे SSCGDला कॉम्पिटिशन थोडंसं कमी झालेलं आहे. थोडंसं म्हटलं मी, जास्त नाही, थोडंसं कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे आणि तुमच्या जागा पण वाढणार आहेत. लवकरच तुमच्या जागेचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येईल. आणि मित्रांनो सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे, पण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला SSCGDचा कट ऑफ किती लागणार आहे किंवा किती लागू शकतो, महाराष्ट्राचा कट ऑफ काय असणार आहे, फायनल कट ऑफ काय असणार आहे, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि नक्की लाईक करा. आणि मित्रांनो तयारी जोरात ठेवा. जून नंतर तुमची ही भरतीची प्रक्रिया आहे त्यामध्ये हालचाली दिसून येतील. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला 5 किलोमीटर स्ट्रॉंग करायचं आहे. बघा लक्षात घ्या, ज्यांना 85+ मार्क आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचा सराव करा, कारण मित्रांनो तेच तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. तर परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.